नमस्कार. युनिक स्टोरी चॅनलवर आपले स्वागत आहे. सदर कथा काल्पनिक आहे. तिचा जीवित या मृत व्यक्तीशी कुठलाही संबंध नाही. ही कथा मनोरंजनासाठी केलेली आहे. प्रीती ही चांगल्या ठिकाणी नोकरी करत असते. तिचा नवरा मनोज हा पोलीस कॉन्स्टेबल असतो. ते पोलीस लाईनमध्ये राहत असतात. प्रीतीला 2 लहान मुले असतात. 5 वर्षाचा मुलगा व 3 वर्षाची मुलगी. प्रीतीची सासू ही घरी मुलांना सांभाळायची. प्रीती लग्नाआधीपासून नोकरी करत असते, त्यामुळे तिला पगार पण चांगला असतो. म्हणून तिला नोकरी सोडावी असे वाटत नसते. मनोज पण तिला सपोर्ट करायचा. मनोजची नोकरी पोलीस खात्यात असल्यामुळे तो जास्तीत जास्त बाहेरच असायचा. त्यामुळे दोघांना एकमेकांबरोबर फार कमी वेळ मिळायचा. त्यात घर लहान, घरात सासू, एक दीर, एक नणंद, शिवाय हे चौघे असे एकत्र राहत असतात. प्रीती कामासाठी म्हणून सकाळीच घराबाहेर पडायची. तिचे कामाचे ठिकाण हे लांब असल्याकारणाने तिला लोकलने जावे लागायचे. रात्री पण उशिराच व्हायचा तिला यायला. घर जरी लहान असले तरी सगळे आनंदाने एकत्र राहत होते. मनोज ड्युटीवर असताना त्याला एकदा त्याचा मित्र प्रीतीबद्दल विचारतो. वहिनी कामाला कुठे जातात? त्या पण नोकरी करतात, तर तुम्हाला एकमेकांसोबत वेळ घालवायला मिळतो का? मनोज पण त्याला हसून म्हणतो, हो, जेव्हा वेळ असेल तेव्हा आम्ही बाहेर जातो फिरायला. पुढे मनोज म्हणतो, पण तू आज असे का विचारलेस? तुला तर माहीत आहे. मनोजचा मित्र बोलायला सुरुवात करतो, पण परत शांत बसतो. मनोजला त्याचे ते वागणे थोडे वेगळेच वाटते. तो परत त्याला म्हणतो, काय झाले? तू बोलायचं का थांबलास? काही झाले आहे का? मनोजचा मित्र बोलू का नको असा विचार करत असतो. पण शेवटी मनोजला म्हणतो, तू माझा चांगला मित्र आहेस. तुझे चांगले व्हावे असेच मला वाटते. पण तुझ्या बाबतीत काही चुकीचे होऊ नये म्हणून मी बोलतोय. मनोज थोडा अधीर होऊन त्याला विचारतो, बोल रे, काय झाले? मनोजचा मित्र म्हणतो, मागच्या आठवड्यात मी माझ्या आत्याकडे चाललो होतो. तेव्हा मला लोकलमध्ये वहिनी दिसल्या. त्यांच्याबरोबर एक जण होता. दोघे पण छान गप्पा मारत होते. त्यांचे बोलण्यात ते इतके गुंग होते की ते आजूबाजूला कोणी आहे हे सुद्धा कळत नव्हते त्यांना. मी बराच वेळ त्यांच्याशी बोलण्याची वाट पाहत होतो, पण त्यांनी माझ्याकडे पाहिलेच नाही. मला थोडं वेगळं वाटलं म्हणून मी तुला बोललो. त्याचे बोलणे ऐकून मनोज त्याला म्हणतो, अरे एवढेच ना? अरे प्रीती ही लग्नाआधीपासून तिकडे नोकरी करते. तिचे रोजचे जाणे येणे आहे, त्यामुळे ओळखी झाल्या असतील. प्रवासात बोलत असेल कोणाशी. आणि माझ्या बायकोवर पूर्ण विश्वास आहे. ती खूप चांगली आहे. तिने इतके वर्षे नोकरी व माझे घर, माझी माणसे खूप छान सांभाळली आहे. आमची 2 मुले आहेत. ती चुकीचं कधीच वागणार नाही. मनोजचा मित्र मनोजची माफी मागतो. त्याला म्हणतो, मला माफ कर. मला तुला दुखवायचं नव्हते. तो म्हणतोय तसेच सगळे व्यवस्थित असेल. माझा गैरसमज झाला असेल. असे बोलून तो पुढे कामासाठी जातो. मनोज मात्र तो गेल्यावर त्याच्या बोलण्याचा विचार करत असतो व स्वतःलाच म्हणतो, मी पण काय त्याच्या बोलण्याचा विचार करतोय. मनोजला त्या दिवशी घरी जायला वेळच मिळत नाही. त्याच्या साहेबांबरोबर त्याला नाईट ड्युटीला जावे लागते. मनोज ड्युटी संपवून पहाटे घरी येतो. घरी आल्यावर तो पाहतो प्रीती ही शांत झोपलेली असते. तिला बघून मनोजच्या मनात मित्र बोललेले येते. त्याला वाटते प्रीती उठली की तिच्याशी बोलावे का? पण परत म्हणतो, मी तिला विचारले तर तिला वाटेल मी तिच्यावर संशय घेतोय. माझा तिच्यावर विश्वास आहे. मी दुसऱ्याच्या बोलण्यामुळे बायकोला असं विचारणार नाही, तिच्यावर संशय घेणार नाही, असे म्हणून तो प्रीतीजवळ जाऊन झोपतो. मनोज जवळ आल्यावर प्रीतीच्या जवळच असलेल्या फोनचा अलार्म वाजायला लागतो. प्रीती त्या आवाजाने उठते. ती मनोजला विचारते, तुम्ही कधी आलात? मनोज प्रीतीला म्हणतो, मी आत्ताच आलो आहे. तू थोडा वेळ झोप, थोडं उशिरा उठ आज. पण प्रीती त्यांना म्हणते, नको, उठायला थोडा जरी उशीर झाला तरी माझी कामे उरकत नाहीत. कामे झाली नाहीत तर सासूबाईंवर सगळा भार पडतो. तसं पण त्यांना दिवसभर पोरांचे सगळे पाहावे लागते. त्यापेक्षा मी उठून जेवढे काम उरकता येईल ते करते. मला डबा पण करायचा आहे. असे म्हणून ती पटकन उठते व तिची कामे करायला सुरुवात करते. मनोज हा रात्रभर कामामुळे दमलेला असतो. त्याला झोपेची गरज असते. पण तो कितीही स्वतःच्या मनाला समजावत होता तरी कुठेतरी त्याचे मन त्याला स्वस्थ बसू देत नव्हते. राहून राहून त्याच्या मनात परत तेच विचार येत होते. प्रीती तिचे काम करून कामाला जायची तयारी करत असते. तिचे लक्ष मनोजकडे जाते. मनोज हा झोपलेला नसतो. प्रीती त्याला म्हणते, तुम्हाला झोप येत नाही का? इतर वेळी 2 मिनिटातच घोरायला लागता. आज काय झाले आहे? तुमची तब्येत ठीक आहे ना? मनोज प्रीतीला म्हणतो, माझी तब्येत ठीक आहे,
पण आपण दोघांनी किती दिवस झाले एकमेकांना वेळच दिला नाही. आज तू गेली नाहीस तर नाही चालणार का? आपण बाहेर फिरायला जाऊ, मुलांना पण घेऊन जाऊ, ते पण खुश होतील. प्रीती म्हणते, मला आधीच सांगायचे ना, मला पण आवडेल, पण असे अचानक सुट्टी नाही घेता येत. आधी सांगावे लागते. परत तुम्हाला कधी वेळ आहे ते सांगा, मी तेव्हा सुट्टी घेते. पण आत्ता मला निघावे लागेल, मला उशीर होईल नाही तर, असे म्हणून ती बाहेर पडते. प्रीती गेल्यावर मनोज विचार करतो. प्रीतीचे राहणीमान बरेच बदलले आहे. मी इतके दिवस तिच्याकडे लक्षच दिले नाही. पहिल्यापेक्षा अजूनच प्रीती नीटनेटकी राहायला लागली होती. प्रीतीचा विचार करत असतानाच मनोजला झोप लागते. प्रीती कामाला निघायला घरातच तिला नेहमीपेक्षा थोडा वेळ झाला होता. त्यामुळे तिची नेहमीची लोकल चुकते. प्रीतीला कामावर पोचायला त्या दिवशी उशीरच होतो. कामावरून सुटल्यावर परत ती लोकलने घरी जायला निघालेली असते. लोकलमध्ये आधीच विजय तिची वाट पाहत असतो. प्रीती आल्यावर तो प्रीतीवर रागावलेला असतो, कारण सकाळी प्रीती त्याला भेटलेली नसते. प्रीती त्याला म्हणते, आज काय बोलणार नाही का? विजय तिला म्हणतो, सकाळी यायला उशीर होणार होता तर मला सांगायचेच ना, फोन करायचास. मी वेड्यासारखा तुझी वाट पाहत होतो. प्रीती विजयला म्हणते, आज मनोज हे घरी पहाटेच आले होते. ते मला कामावरच जाऊ नको असे म्हणत होते, तरी मी त्यांना थापा मारून आले. तुम्ही वाट पाहत असाल म्हणून. त्याचे तुम्हाला काहीच नाही. विजय प्रीतीला म्हणतो, मी एक दिवस पण तुला भेटल्याशिवाय राहू शकत नाही. तू मनोजला आपल्याबद्दल सांगून टाक, म्हणजे आपल्याला एकत्र राहता येईल. प्रीती विजयला म्हणते, मला कळते तुमचे मन, मला पण तेच वाटते, पण मला कळत नाही मनोज यांना कसे सांगायचे. कारण ते खूप चांगले आहेत. ते माझ्याशी कधीच वाईट वागले नाहीत, मला कधी कसला त्रास दिला नाही. उलट मला नेहमी त्यांनी सपोर्टच केला आहे. मी त्यांना काय सांगू, माझे तुमच्यावर प्रेम जडले आहे ते. विजय प्रीतीला म्हणतो, हे आधीच करायला पाहिजे होते. आत्ता आपण आपले नाते खूप पुढे नेले आहे. मी तुझ्याबरोबर संसाराची स्वप्ने बघतोय. मग माझे काय? मी दुसरे कोणाशी लग्न करू नाही शकत तुझ्याशिवाय. तुला आता निर्णय घ्यावा लागेल. तू जर मला नाही म्हणाली तर मी स्वतःला संपवेल. मी बरेच वर्षे तुझ्यासाठी थांबलो आहे. प्रीती विजयला म्हणते, मी वेळ बघून मनोजशी बोलते. प्रीती ही कामासाठी लोकलमधून रोज जात येत असताना तिची विजयबरोबर ओळख होते. हळूहळू त्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झालेले असते. प्रीतीचे आधीच लग्न झालेले असते, तिला मुलं असतात. पण विजय यांचे लग्न झालेले नसते. त्यांच्या लग्नाला उशीरच झालेला असतो. पण प्रीतीला पाहून त्यांना तिच्याबद्दल प्रेम वाटू लागलेले असते. विजयला पण सुरुवातीपासूनच माहीत असते प्रीतीचे लग्न झालेले आहे, तिला मुलं आहेत. तरी ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडलेले असतात. त्या दिवशी प्रीती घरी आल्यावर पाहते मनोज मुलांबरोबर मस्ती करत असतात. प्रीतीच्या डोक्यात विचार चालू असतात. विजयने मनोजला सगळे सांगायला सांगितले आहे. मनोजला काय कारण द्यायचे व त्याला डिवोर्स द्यायला कसं मनवायचं हे तिला कळत नसतं. मनोजचे प्रीतीकडे लक्ष असते. त्याला जाणवते प्रीती कसल्या तरी विचारात दिसते. मनोज प्रीतीजवळ जातो. तिला म्हणतो, काय आज खूप दमली का? कामात खूप लोड आहे का तुला? आल्या आल्या कामाला नको लागूस, थोडा आराम कर. मनोज खूप प्रेमाने काळजीने प्रीतीशी बोलत असतो. त्याची काळजी पाहून प्रीतीला स्वतःचीच लाज वाटते. ती मनाशीच विचार करते, खरंच मनोज किती चांगले आहेत, तरी माझ्या हातून एवढी मोठी चूक कशी झाली? आता ही चूक झाली ती मी सुधारू पण शकत नाही. विजयला नाही म्हटले, त्याला लांब केले तर तो काय करेल हे माहीत नाही. ह्याच विचारात ती स्वयंपाक करत असते. मनोजने दिवसभर घरात आराम केलेला असतो, त्यामुळे तो फ्रेश असतो. त्याला परत नाईट ड्युटीला जायचे असते, पण तो त्या दिवशी सुट्टी घेतो व घरीच थांबायचे ठरवतो. ते सगळे रात्री एकत्र जेवण करतात. घरातले वातावरण एकदम आनंदी असते. सगळे एकमेकांशी प्रेमाने बोलत असतात. प्रीती पण त्यांच्यात मिसळून जाते. बऱ्याच दिवसांनी मनोज व प्रीती एकमेकांबरोबर वेळ घालवतात. प्रीतीचा सहवास मिळाल्यामुळे मनोज पण मनातून खुश असतो. तो मनात म्हणतो, ही माझी प्रीती आहे, ती तशीच आहे जेव्हा लग्न करून माझ्याबरोबर ती या घरात आली होती तशीच. त्या दिवसानंतर मनोज परत आपल्या कामात गुंततो. प्रीती मात्र द्विधा मनस्थितीत असते. तिला काय निर्णय घ्यावा ते कळत नसते. विजय रोजच प्रीतीवर मनोजला डिवोर्स देण्यासाठी जोर देत असतो. एकदा असेच विजय व प्रीतीचे ह्याच विषयावरून बोलणे चाललेले असते. तेव्हा विजय तिला म्हणतो, तुला शेवटचं सांगतोय, तू जर काही निर्णय घेतला नाही तर, असे म्हणत तो त्याच्या फोनमधील फोटो तिला दाखवतो व म्हणतो,
हे फोटो तुझ्या नवऱ्याला पाठवेल मी, मग बघतो तो तुला कसा सोडत नाही ते. विजयचे ते टोकाचे बोलणे ऐकून प्रीती घाबरते, कारण तिला माहीत नसते विजयच्या फोनमध्ये त्या दोघांचे एकमेकांबरोबर वेळ घालवलेल्या त्या वेळेचे फोटो आहेत ते. ती विजयला म्हणते, हे काय, तुम्ही हे फोटो कधी काढलेत? तुम्ही मला फसवून हे फोटो काढलेत आणि आत्ता मला त्यावरून तुम्ही ब्लॅकमेल करताय. मी तुमच्यावर विश्वास ठेवला होता. तुम्ही असे कसे वागू शकता? प्रीतीला विजयबरोबर घालवलेल्या वेळेचा पश्चाताप होत असतो. तिला जाणीव होते तिने काय चूक केली ते. प्रीती विजयला हात जोडून म्हणते, तुम्ही मनोजला हे नका पाठवू. मी लवकरच वकिलांशी बोलून मनोजला डिवोर्सची नोटीस पाठवते. असे बोलून ती वेळ मारून नेते. प्रीती असे बोलते म्हणून विजय तिला प्रेमाने जवळ घेतो. प्रीतीचा मात्र त्यावेळी श्वास कोंडत असतो. तिला विजयचा खूप मनातून राग येत असतो. ती पटकन त्याच्यापासून बाजूला होते. तेव्हा तिचे लक्ष साईडलाच उभा असलेला मनोजकडे जाते. मनोजला असे समोर बघून प्रीतीच्या पायाखालची जशी जमीनच हलते. ती बघते मनोजच्या डोळ्यात पाणी असते. तो तेव्हा प्रीतीला काहीच बोलत नाही. प्रीतीने त्याच्याकडे पाहिल्यावर तो पुढे निघून जातो. प्रीतीला ओळखसुद्धा देत नाही. मनोज गेल्यावर प्रीतीला मेल्याहून मेल्यासारखे वाटते. हे विजयला कळतच नाही. आत्ता समोर मनोज होता ते. त्या दिवशी मनोजला कामासाठी लांब जावे लागलेले होते. तो जवळपास प्रीती जिथे काम करत असते तिथेच गेलेला असतो. त्याचे काम संपल्यावर तो ठरवतो प्रीतीला सरप्राईज द्यायचे म्हणून तो रेल्वे स्टेशनला तिची वाट पाहत असतो. त्याला वाटते प्रीती लेडीज डब्यात बसत असेल. मनोज स्टेशनवर असताना तो पाहतो प्रीती समोरून येत असते, पण तिचे मनोजकडे लक्षच नसते. मनोज तिला आवाज देणार तितक्यात एकजण येऊन प्रीतीचा हात हातात घेतो व ते दोघे फर्स्ट क्लास डब्यात चढतात. मनोज पण दुसऱ्या साईडने चढतो. पहिल्यांदा मनोजला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही. तरी डेअरिंग करत तो हळूहळू प्रीती व विजय जिथे बसलेले असतात तिथपर्यंत तो जातो. सगळे चित्र स्वतःच्या डोळ्यांनी पाहतो. प्रीतीला दुसऱ्याच्या जवळ पाहून मनोज हताश झाला होता. त्याच्या प्रीतीवरच्या प्रेमापाठी तो तेव्हा प्रीतीला काहीच बोलू पण शकत नव्हता. तो थेट तिथून निघून घरी निघून जातो. मनोज गेल्यावर प्रीती मात्र घरी न जाता ती तिच्या माहेरी जाते. तिला पण कळत नसते कोणत्या तोंडाने मनोज समोर जायचे. त्याला तोंड दाखवायचे सुद्धा तिला लाज वाटत असते. त्या दिवशी प्रीती माहेरीच राहते व पहाटे सगळे झोपेत असताना ती टेरेसवर जाऊन उडी मारून आत्महत्या करते. प्रीती रात्री घरी आली नाही म्हणून तिच्या सासूबाई मनोजला विचारतात, प्रीतीने तुला काही सांगितले आहे का? मनोज आईला काहीच सांगत नाही प्रीतीबद्दल. तो फक्त म्हणतो तिच्या माहेरी गेली असेल. त्या दिवशी मनोज रात्रभर प्रीतीची वाट पाहतो. तो म्हणतो प्रीती समोर आली की तिला विचारतो ती अशी का वागली. प्रीतीच्याच विचारात मनोज ती रात्र काढतो. पहाटेचे 6 वाजलेले असतात. मनोजचा फोन वाजतो. समोरून त्याला कळते प्रीतीने टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केली ते. घरात सगळ्यांनाच ही बातमी कळते, पण सगळेजण विचार करतात असे का घडले? प्रीतीने माहेरी जाऊन आत्महत्या का केली? मनोज मात्र कोणालाच काही सांगत नाही. सगळ्यांना माहीत असते मनोजचे किती प्रेम होते प्रीतीवर ते. तरी प्रीती असे का वागली हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात होता. लग्न झालेले असताना देखील ज्या महिला बाहेर असे वागतात त्यांच्या नवऱ्याला फसवतात व स्वतःलाही फसवतात. संसारात सगळे चांगले असले तरी त्या बाह्य सुखाला भुलतात. त्यामुळे असे कृत्य करण्याची त्यांच्यावर वेळ येते. आजची स्टोरी कशी वाटली ते कमेंट करून सांगा व अशाच वेगवेगळ्या विषयांवरील स्टोरी ऐकण्यासाठी आमचे चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.